श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. उद्या मोहिनी एकादशी आहे. बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ना प्रत्येक एकादशीचं आपलं एक महत्व आहे. प्रत्येक एकादशी मागे काही ना काही कारण आहेत आणि त्यातीलच एक एकादशी म्हणजे मोहिनी एकादशी. या दिवशीच भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून सर्व देवतांना अमृताचं वाटप केलं होतं, तर राक्षसांचा म्हणजेच असुरांचा वध केला होता. आणि प्रत्येक एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते. त्यामुळे एकादशीला भगवान विष्णूंची सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं आणि फलदायी मानलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या मोहिनी एकादशी विशेष कोणत्या भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर होतील. बघा, एकादशीचं व्रत हे पापातून सुटका मिळण्यासाठी किंवा पापातून मुक्तता मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यात आपल्याकडून जे काही चुकून पाप झाले असतील ते कमी करण्यासाठी एकादशीचं व्रत खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे आपल्याला एकादशीचं व्रत तर करायचंच आहे, पण सोबत भगवान विष्णूंच्या सेवा देखील करायच्या आहेत. आता उद्या तुम्ही उपवास करू शकत असाल तर नक्की करा, पण काही कारणांमुळे तुम्ही उपवास करू शकत नसाल, प्रेग्नेन्सी असेल किंवा काही आजारपणामुळे तुम्ही उपवास करू शकत नसाल तरी ठीक आहे. एकादशी हा फक्त उपवास करण्याचा दिवस नाही, तर उपवासासोबत आत्मशुद्धी आणि मनशुद्धी करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची अगदी छोटी का होईना पण सेवा करायची आहे, कारण की या दिवशी केलेली सेवा तुम्हाला खूप जास्त पुण्य देऊन जाणार आहे. तर आता कोणत्या सेवा करायच्या? तर सगळ्यात पहिलं, उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे, अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे, दारामध्ये छानशी रांगोळी करायची आहे. स्वच्छ अंघोळ करून पिवळे कपडे तुमच्याकडे असतील तर पिवळे कपडे परिधान करा, नसतील तर कुठलेही चांगले कपडे तुम्ही उद्या परिधान करायचे आहेत. देवाला दिवा बत्ती करायचा आहे. तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल, त्याला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना काय करायचं आहे, तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. ते अमृत म्हणजेच ते चरणामृत जे काही आहे, आपण अभिषेक घालणार आहोत, त्याचं जे जल आहे ते घरातील प्रत्येक व्यक्तीला प्राशन करायला थोडं थोडं द्यायचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ज्यांना कोणाला तुम्ही हे प्राशन करायला देताल ना, त्यांच्यामध्ये एक सकारात्मक बदल नक्की घडून येईल. त्यामुळे तुम्हाला ही एक सेवा तर करायची आहे. सोबत एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा मंत्र बोलायचा आहे. तुळशीची पूजा करायची आहे. संध्याकाळी तुळशीला आवर्जून दिवा लावायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णूंची सगळ्यात अशी आवडती सेवा आहे, ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा. तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा तुम्हाला रात्री 12 वाजता करायची आहे. पण 12 वाजता शक्य होत नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही सेवा करू शकता. पण आवर्जून ही सेवा तुम्ही नक्की करा आणि रात्री 12 वाजता शक्य होत असेल ना, तर नक्की 12 वाजता करा, कारण की असं मानलं जातं रात्री 12 वाजता केलेली सेवा खूप जास्त फळ देते. आणि असंही म्हणतात की तुम्ही जेव्हा 12 वाजता सेवा करताना त्यावेळेस भगवान विष्णू स्वतः येऊन ते ऐकायला तुमच्या जवळ बसतात. कसला तरी तुम्हाला आवाज येईल, भास होईल कोणीतरी असल्याचा, तर घाबरू नका, ते साक्षात भगवान विष्णू असणार आहेत. त्यामुळे तुम्ही रात्री 12ला नक्की एकदा तरी करून बघा व्यंकटेश स्तोत्राची सेवा. तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येईल. तुमचे जे काही आयुष्यात आर्थिक अडचणी असतील, मानसिक तणाव असतील किंवा कौटुंबिक विवाद असतील, म्हणजे घरामध्ये कोणाचं पटत नसेल, तर जर का तुम्ही अशा वेळी म्हणजेच एकादशी असू द्या किंवा कुठलेही शुभ दिवस असू द्या, त्या दिवशी जर का तुम्ही श्रद्धेने सेवा केली तर तुमची प्रार्थना नक्की स्वीकारली जाते. त्यामुळे उद्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्राची सेवा नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.